नमस्कार मित्रांनो मित्रांनो केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2024 रोजी देशाचा 2024-25 चा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहे। तसेच सध्या वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी अधिकाधिक संकटात सापडलेला आहे। नव्या अर्थसंकल्पात ही बाब लक्षात घेऊन शेतीसाठी भरीव आर्थिक तरतूद करण्यात येणार आहे। तसेच लोकसभा निवडणुकीपूर्वी मांडण्यात येणारा अंतरिम अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांसह शेतकऱ्यांसाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी एक खुशखबर मिळण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की या अर्थसंकल्पामध्ये कोणाला काय मिळणार आहे आणि कोणत्या लोकांना खुशखबर मिळणार आहे आणि कोणत्या लोकांना मिळणार नाहीये याविषयी सविस्तरपणे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा मित्रांनो। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया आणि या अर्थसंकल्पामध्ये कोणाला काय मिळणार आहे याविषयी जाणून घेऊया। तर मित्रांनो या अर्थसंकल्पामध्ये कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन वाढणार। मित्रांनो अनेक दिवसांपासून केंद्रीय कर्मचारी वेतन पुनर्रचना करण्याची मागणी करत होते। आता सरकारकडून फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ केल्यास कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन हे 18,000हून वाढून 26,000 रुपये होऊ शकते। म्हणजेच मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा ही एक खुशखबरच आहे। त्याच्यानंतर मित्रांनो दुसरी जी खुशखबर आहे ती आहे शेतकऱ्यांसाठी। शेतकरी सन्मान निधीची रक्कम वाढणार। मित्रांनो निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या 6,000 रुपये असलेला प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी 9,000 पर्यंत वाढवण्याचा अंदाज आहे। महिला शेतकऱ्यांना हा सन्मान निधी प्रतिवर्ष 12,000 रुपये करण्याचा अंदाज आहे। त्याच्यानंतर मित्रांनो 8वा वेतन आयोग लागू करण्याची शक्यता आहे। मित्रांनो 8वा वेतन आयोगासंबंधित सरकार महत्त्वाच्या निर्णयाची घोषणा या बजेटमध्ये करू शकते। यामुळे कनिष्ठ पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही लाभ होईल, त्यांचेही वेतन वाढू शकेल। त्याच्यानंतर मित्रांनो 18 महिन्याच्या महागाई भत्त्याची थकबाकी। मित्रांनो दरवर्षी जानेवारी आणि जुलैमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला जातो। कोरोना काळात या भत्त्यात वाढ केली नव्हती, त्या 18 महिन्यांच्या काळातील महागाई भत्त्याची थकबाकी दिली जाऊ शकते। त्याच्यानंतर मित्रांनो अटल पेन्शनमध्ये वाढीची शक्यता। मित्रांनो सरकार असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी निवृत्ती वेतनाची मर्यादा वाढवू शकते। सध्या दिली जात असलेली रक्कम पुरेशी नसल्याने अटल पेन्शन योजनेत वाढ केली जाऊ शकते। त्याच्यानंतर मित्रांनो या अर्थसंकल्पामध्ये ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळणार आहे। मित्रांनो निवृत्ती वरिष्ठ नागरिकांना आरोग्य उपचार औषधे यासाठी होणारा अधिकचा खर्च पाहता सरकार त्यांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रीय पेन्शन योजनेमधून निवृत्तींना करमुक्त दर्जा देऊ शकते। तर अशा प्रकारे मित्रांनो 1 फेब्रुवारी 2024 रोजी सादर करण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये प्रत्येक वर्गातील लोकांसाठी या ठिकाणी तरतूद ही केली जाणार असल्याची शक्यता आहे।